विधानसभेच्या 70 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे। 8 वाजलेले आहेत आणि आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला पोस्टल मतं मोजली जातील, तर त्यानंतर सुद्धा हे वरचे जे आकडे आहेत ते बदलणार आहेत। 70 जागांसाठीची निवडणूक पोस्टल मतं अत्यंत महत्त्वाची असतील, कारण दिल्ली हा असा भाग आहे की दिल्लीमध्ये उच्चभ्रू वस्ती देखील आहे, त्याचबरोबर मध्यमवर्गीय मोठ्या संख्येने आहे, गरीब वर्ग आहे। अशा वेळेला हे डिवाइड झालेली जी दिल्ली आहे त्यामध्ये कोणाला मतं मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये जवळपास 50% मतं ही आपला मिळाली होती, 30% भाजपला आणि जवळपास 7 ते 8% मतं ही काँग्रेसला मिळालेली होती। त्यामुळे आताच्या या निवडणुकांमध्ये काही चित्र पालटलेलं आहे का, याचं चित्र जे आहे ते या पोस्टल मतांमधून दिसत असतं। शासकीय कर्मचारी हे नेमके कुणाच्या बाजूने हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। हेच पोस्टल वोटिंगचे आकडे थोड्याच वेळात आपल्या हाती यायला सुरुवात होईल। मतमोजणीला अवघे काही सेकंद बाकी आहेत आणि पहिला आकडा अवघ्या काही सेकंदांमध्ये काही मिनिटांमध्ये आता आपल्यापर्यंत येईल। तर दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पोस्टल मतं सुरुवातीला मोजली जात आहेत, तर निकालाचे सगळ्यात वेगवान अपडेट्स आपल्याला TV9 मराठीवर या ठिकाणी दिसणार आहेत। एकूण 70 जागांसाठी मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। 5 तारखेला मतदारांनी आपला कौल स्पष्ट केलेला आहे, त्यामुळे हा कौल नेमका जनतेने कोणाला दिलाय, सत्तेची चावी नेमकी कोणाकडे दिलेली आहे ते आता स्पष्ट होण्यास सुरुवात होईल। निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स TV9 मराठीवर आपण बघतोय। पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि कुठल्याही क्षणी पहिला कौल, पहिले आकडे आपल्या हाती यायला सुरुवात होईल। तर देशाच्या राजधानीमध्ये नेमकी सत्ता कुणाची याकडे संपूर्ण देशाचं देखील लक्ष असतं आणि आप आणि भाजप अशी ही लढत असल्यामुळे सुद्धा महाराष्ट्राचं देखील लक्ष हे दिल्लीकडे लागलेलं आहे। नुकत्याच विधानसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि त्यानंतरची निवडणूक म्हणजे दिल्लीमधली ही निवडणूक, त्यामुळे देखील महाराष्ट्राचं लक्ष देखील या दिल्लीकडे लागलेलं आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही सेकंदांमध्ये आता स्पष्ट होण्यास सुरुवात होईल। पोस्टल वोटिंगचे आकडे सर्वात आधी आपल्यापर्यंत येतील आणि जसं जसं वेळ जाईल तसं आणखी स्पष्टता त्या संदर्भात येईल। 5 तारखेला मतदान झालेलं होतं दिल्ली निवडणुकीसाठी आणि पोस्टल मतमोजणीला अवघ्या काही सेकंदात आता सुरुवात झालेली आहे आणि काही मिनिटात आता आकडे सुद्धा आपल्या हाती यायला सुरुवात होईल 70 जागांचे। तर मागच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 2000 आणि काही क्षणात आता पहिला कल आपल्या हाती येणार आहे। पोस्टल मतमोजणी केली जाते आणि पहिला कल काही वेळातच आपल्या हाती येणार आहे। 2020 मध्ये भाजपला इथे 8 जागा मिळाल्या होत्या, तर आपला इथे 62 जागा मिळाल्या होत्या। TV9 मराठीवर पहिला कल आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे। दिल्लीमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 2020 मध्ये भाजपला 8 तर आपला 62 जागा मिळालेल्या होत्या, तर आता हे आकडे बदलणार का याकडे आपलं लक्ष असणार आहे। 8 वरून भाजप 36 जागांपर्यंत मजल मारणार का आणि दिल्लीची सत्ता काबीज करणार का याकडे देखील लक्ष असेल। पोस्टल मतमोजणी आता सुरू आहे आणि काही मिनिटातच आकडे आपल्या हाती यायला सुरुवात होईल आणि तातडीने ते आपण स्क्रीनवर सुद्धा दाखवू। 70 जागांसाठी मतमोजणी आता सुरू आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपने आपल्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर आणि पहिला कल आपल्या हाती आलाय। पहिला कल हा भाजपच्या बाजूने आहे। पहिल्या कलांमध्ये भाजप एक ना पुढे, भाजप एका जागेवर आता आघाडीवर आहे। पोस्टल मतं मोजली जात आहेत आणि त्यानंतर काही क्षणात ईव्हीएम मधली मतं देखील मोजली जातील, तर पहिला दिल्ली मधला कल आलेला आहे तो भाजपच्या बाजूने आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची अपडेट अत्यंत वेगाने TV9 मराठीवर पहिला कल हाती येतोय। 2 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर दिसत आहेत। 2 जागांवर मतमोजणी आता सुरू आहे आणि 2 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर दिसत आहेत। आकडे सातत्याने बदलणार आहेत। 70 जागांसाठीची ही लढाई, त्यामध्ये भाजप आता 2 आघाडीवर आहे, 2 जागांवर भाजप आघाडीवर। त्यामुळे सध्या तरी भाजपची गाडी पुढे जाताना दिसते आहे। 70 पैकी